राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही ठिकाणी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। बैठकांचं सत्र सुरू आहे। अशा वेळेस मुंबई आणि दिल्लीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिककडे लक्ष केंद्रित केलंय, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिल्यांदा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होतोय। ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हा वर्धापन दिन साजरा होत असल्यामुळे राज ठाकरे नाशिकमधनच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार अशी शक्यता व्यक्त केली जाते। शहराध्यक्ष आपल्या सोबत आहेत, काय तयारी चालू आहे? प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन जो 18वा वर्धापन दिन आहे हा नाशिक शहरामध्ये होत आहे। आणि नाशिक शहरामध्ये हा वर्धापन दिन होत असताना आमच्या मनसैनिकांनी, सर्व राजसैनिकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय जल्लोषाच्या माध्यमातून आम्ही तयारी चालू केलेली आहे। आमच्या होल्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर सगळी तयारी आमची आहे। त्यानंतर आमच्या आढावा बैठकासुद्धा आमच्या चालू आहे, प्रभागामध्ये आमच्या बैठका चालू आहे, जिल्ह्यामध्ये जिल्ह्यावाईज आमच्या बैठका चालू आहे। आणि ज्या अनुषंगाने हा वर्धापन दिन आहे ना भूतो ना भविष्य असा मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही करणार आहोत। आणि संपूर्ण शहर आम्ही मनसमय करून हा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत। या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये अतिशय नवचैतन्याचं वातावरण आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। सातत्याने राजगड कार्यालयामध्ये बैठकांचं सत्र चालू आहे, नियोजनाचं सत्र चालू आहे। एकंदरीत आम्हाला ही जी काही संधी मिळाली आहे या संधीचं आम्ही सोनं करून पुढची लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, नाशिक महानगरपालिकेची निवडणूक असेल, त्या निमित्तानं सुद्धा आम्ही एक प्रकारे आम्ही ह्यापासून आम्ही हे रणशिंगच आम्ही फुंकणार आहोत। लोकसभा निवडणूक आपण लढवणार आहात का? आपली काय तयारी आहे? तसं राज ठाकरेंना तुम्ही काही कळवलंय का? माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेस मुंबईला मीटिंग घेतली त्यावेळेस आम्ही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत। माननीय राजसाहेबांनी जर तसा आदेश दिला तर आम्ही लोकसभा निवडणूक निश्चितच लढू। मागच्या काळामध्ये आम्ही लोकसभा निवडणूक लढलो होतो, त्यावेळेस आम्हाला 2 लाखापेक्षा जास्त मतं आम्हाला मिळालेले होते। विधानसभेमध्ये सुद्धा आम्हाला चांगले मतं मिळाले होते। यावेळेस आमची लोकसभा निवडणुकीची पूर्णपणे तयारी आहे लढण्याची। आता हा कार्यक्रम कसा असणार आहे वर्धापन दिनाचा? पदाधिकारी नेते नाशिकमध्ये कधी येतील? राजसाहेबांचं नेमकं कसं कार्यक्रम असणार आहे? माननीय राजसाहेब 7 तारखेला संध्याकाळी नाशिक शहरामध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर प्रभू रामचंद्राचं जे काही मंदिर आहे, काळाराम मंदिर, त्या काळाराम मंदिरामध्ये सकाळी 9 वाजता माननीय राजसाहेब आणि संपूर्ण महाराष्ट्राचे नेते, त्याच्या नाशिकचे पदाधिकारी आम्ही तिथं आरतीला जाणार आहोत, दर्शनाला जाणार आहोत। त्यानंतर माननीय राजसाहेब आमच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचे कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत, काही पक्षप्रवेश आम्ही करणार आहोत आणि विविध ठिकाणी आम्ही माननीय राजसाहेबांचं आम्ही स्वागतसुद्धा घेतलेलं आहे। त्यानंतर 9 तारखेला माननीय राजसाहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो वर्धापन दिन आहे त्या वर्धापन दिनाला संबोधित करणार आहे। साधारणतः सकाळी 9 वाजेपासून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्या निमित्तानं आम्ही दादासाहेब गायकवाड ह्या सभागृहामध्ये आम्ही हा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत। एकूणच 3 दिवसांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौरा असणार आहे। त्यामध्ये 8 तारखेला काळारामाचं सकाळी 9 वाजता दर्शन होणार आहे आणि 9 तारखेला साधारणतः 11 वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। मात्र निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हा वर्धापन दिन साजरा होतोय, त्यामुळे राज ठाकरे नेमका मनसैनिकांना काय संदेश देतात आणि राज्याच्या राजकारणाला काय नेमकी नवी कलाटणी मिळते हे यातनं बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।